टॉप 50 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनमधून घेणार आहोत टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा। देशात कोरोना रुग्णवाढीचा कहर सुरू असून देशात 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। देशात गेल्या 24 तासात 4,01,078 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळलेत। याशिवाय गेल्या 24 तासात 4,187 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय, तर काल 3,18,709 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वीरित्या मात केली आहे। औरंगाबादच्या सिडको परिसरात आजही लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या। टोकन मिळवण्यासाठी मोठा गोंधळ उडाला होता। केवळ 100 ते 150 जणांना दररोज लस दिली जात असल्यामुळे लसीकरण केंद्रावरती आपल्याला लगेच लस मिळावी यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावल्या आहेत। या रांगेत कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं नव्हतं। तशी व्यवस्थाही महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये कोणीही केली नव्हती। अमरावती जिल्ह्यामध्ये रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू होणार असून तत्पूर्वी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी बाजारात तुफान गर्दी केली आहे। यावेळी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला। आधीच अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येचे आकडे भयभीत करणारे आहेत आणि त्यात अमरावतीकर नियमांचं उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतायत। यामुळे कोरोनाचा प्रसार आणखीन वाढण्याचा धोका उद्भवू शकतो। सोलापूरमधल्या कळंब तलाव परिसरात मासे पकडण्यासाठी नागरिकांनी झुंबड केली होती। हुबळीहून नागपूरला मांगूर जातीचे मासे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचं नियंत्रण सुटल्यामुळे कळंब तलाव परिसरात अपघात झाला आणि त्यात हे मासे कळंब तलाव परिसरात सांडपाण्यात पडले। यानंतर सकाळपासूनच सांडपाण्यामधले मासे नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दृश्य बघायला मिळालं। सोलापूर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतोय तर दुसरीकडे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे 3 तेरा वाजवले। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज रात्री 8 वाजल्यापासून 15 तारखेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय। बदलापुरात कडक लॉकडाऊन लागला असताना आज सकाळी 7 वाजल्यापासून भाजी मार्केटमधील दुकानं सुरू होती। लोकांमध्ये या लॉकडाऊन संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता। यातच दुकानं सुरू असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केलेली आणि त्यानंतर आता साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आलाय। उस्मानाबाद जिल्ह्यात ब्रेक द चेन अभियानाअंतर्गत घालून दिलेल्या निर्बंधांचं सर्रासपणे उल्लंघन होताना बघायला मिळतंय। परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय आणि यामुळे जिल्ह्यात आजपासून 13 मे पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय। यामधून फक्त वैद्यकीय सेवा, वाहतूक यांना मुभा देण्यात आली आहे, तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत। लसीकरण केंद्रावरची नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिका आता ऑनलाईन नोंदणी आणि वेळ घेणाऱ्यांनाच लसीकरणासाठी प्रवेश देते। मात्र नोंदणीपूर्वीच वेळ संपणं, केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य न मिळणं यामुळे नागरिकांच्या गोंधळात भर पडली आहे। त्यात लस घेतल्यानंतर सुद्धा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत। नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागलाय। लसीच्या तुटवड्यामुळे 45 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण हे आज होणार नसल्याचं कळतंय। पुढील आदेश येईपर्यंत शहरातील 55 केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतलाय। दरम्यान फक्त नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जाईल। त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रावरती गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे। कर्जतमध्ये लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। अनेक जण तालुका व्यतिरिक्त जवळच्या केंद्रावर जाऊन लस घेत होते। नवी मुंबई, ठाणे, बदलापूरचे रहिवासी या ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी करत होते आणि यामुळे स्थानिकांचं लसीकरण होत नसल्याची तक्रार कर्जतच्या नगराध्यक्षांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांजवळ पत्राद्वारे केली आहे। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात एका अज्ञात इसमाने भर रस्त्यात आत्महत्या केली। यावेळी पोलिसांनी मृतदेहाला हात लावायलाही नकार दिला। उलट त्यांनी स्थानिक तरुणाकडून हा मृतदेह उतरवून घेतल्याचा प्रकार आता समोर आलाय। याचं शूटिंग करायला गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा पोलिसांनी अरेरावी केली आहे। तसंच ज्या इसमाला मृतदेह उतरवण्यास सांगितलं त्याने कोरोना संदर्भातील सुरक्षितता देखील पाळली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं।
पंढरपुरात कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पैसे मोजावे लागणार आहेत। निवडणुकीनं पंढरपुरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला। अशातच इथली सगळी हॉस्पिटल्स कोविड केअर सेंटर्स फुल झाले आहेत। यावेळी कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्यांकडून रोज 700 रुपये घेऊन त्यांना केअर सेंटरमध्ये दाखल केलं जाईल। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे गोरगरीब रुग्णांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। औरंगाबाद शहरामध्ये लहान मुलांसाठी 100 खाटांचं स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे। तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा धोका असण्याची शक्यता वर्तवल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। औरंगाबादच्या MGM स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लहान मुलांच्या औषध उपचारासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तर दरम्यान सिडको N8 मध्ये कोरोनाबाधित गरोदर मातांसाठी हॉस्पिटल उभं केलं जाईल। कोरोनाच्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, मात्र तरीही काही व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। अशा व्यापाऱ्यांवरती आता पोलीस प्रशासन कडक कारवाई करते, तर जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांवरती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। बुलढाण्याच्या नांदुरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात 2 ठिकाणी कारवाई केली आणि यात 3 जणांना अटक केली आहे। 2 नामांकित खासगी रुग्णालयातल्या या 3 कर्मचाऱ्यांकडून 16 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत। चंद्रपूर शहरातील क्राइस्ट रुग्णालयाचे आयसीयूचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकींना अटक झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली आहे। आतापर्यंत या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक झाली आहे। नागपूरच्या 13 खासगी रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे। कोविड रुग्णांची लूट केल्याप्रकरणी तसंच कोविड नियमांचं पालन न केल्याने ही नोटीस पाठवण्यात आली। कोरोना रुग्णांच्या लुटीसंदर्भात माजी महापौर संदीप जोशींनी तक्रार केली होती आणि याची दखल घेत वोकहार्ट, 7 स्टार, विवेका, किंग्सवे या रुग्णालयांसह अनेक मोठ्या रुग्णालयांना महापालिकेनं नोटीस बजावली आहे। ज्येष्ठ संशोधक प्राचार्य डॉक्टर भालचंद्र काकडे यांचं चेन्नईमध्ये कोरोनामुळे निधन झालंय। ते 44 वर्षांचे होते। ऑक्सिजनचा सूक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या या शास्त्रज्ञाला शेवटच्या क्षणी रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्या प्राणाला मुकावं लागलंय। भालचंद्र काकडे हे मूळचे कोल्हापूरचे असून रसायनशास्त्रातील उच्च पदवी घेतलेल्या डॉक्टर काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपूरक ऊर्जा निर्माण करून त्याद्वारे रेल्वे धावू शकेल असं संशोधन केलं होतं। त्यांच्या जाण्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। बीडमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे 3 प्लांट कार्यरत असून या प्लांटमधून दररोज 262 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होते। उर्वरित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 2 खासगी रिफिलिंग प्लांट उभारण्यात आले आहेत। दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरीही आजच्या घडीला ऑक्सिजन पुरवण्यामध्ये आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरल्याचं दिसून आलंय। त्यामुळे ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सुद्धा आता घटलंय। कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वाशिम जिल्ह्यात उद्या दुपारी 12 वाजल्यापासून 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे कडक निर्बंध लागू असतील। यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहील। खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र मात्र आज वाशिममध्ये दिसून आलंय। नांदेडमध्ये इंजिनिअरिंग आणि पदवीधर मित्रांनी एकत्र येत पदवीधर चहा नाश्ता केंद्र सुरू केलंय। लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नसल्याने उत्पन्नासाठी वेगळी वाट चोखाळली आहे। अनेकांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे आणि यशात प्रकाश नारनवरे आणि बालाजी पोखले या 2 उच्च शिक्षित तरुणांनी बेरोजगारीचं नैराश्य दूर ठेवून जिद्दीच्या जोरावर छोटासा व्यवसाय आता सुरू केलाय। पावसासंदर्भात भविष्यवाणी करणाऱ्या बुलढाण्यातील भेंडवळ येथील घटमांडणी यंदाही घरातूनच केली जाईल। पारंपरिक पद्धतीने पूजा करून पावसाचं भाकीत वर्तवलं जातं। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि शासनाच्या निर्बंधांमुळे हा निर्णय आता घेण्यात आलाय। शेतीविषयक आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात करून वर्षभराची भाकीतं या घटमांडणीमध्ये करण्यात येतात। 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती। आता त्यांचे वंशज ही परंपरा कायम ठेवतात। देश कोरोनामुक्त होण्यासाठी बुलढाण्यात 9 वर्षांच्या चिमुकलीनं पवित्र रमजान महिन्याचे सर्व रोजे ठेवले आहेत। या संकटामधून देश लवकर बाहेर पडावा अशी दुआ तिने अल्लाहकडे केली आहे। शेगाव शहरातल्या आझादनगरमधल्या 9 वर्षाच्या अबिरा देशमुख या 4थीत शिकणाऱ्या चिमुकलीनं कोरोना जगातून हद्दपार व्हावा यासाठी रमजानचे रोजे ठेवले आहेत।
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू असून या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या काळामध्ये मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती यातून समोर येते आणि त्यामुळे या विषयावरती पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत विशेष अधिवेशन घेऊ हे अजितदादांनी मान्य केले अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. भाजपची भूमिका असेल की पुनर्विचार याचिका दाखल करावी. मराठा आरक्षण देणं हा अधिकार राज्याचाच आहे, यात केंद्राचा रोल कुठे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. नव्याने मागासवर्गीय आयोग स्थापन करून मराठा समाज मागास आहे हे दाखवलं पाहिजे. ते केंद्राच्या मागास आयोगाजवळ दिलं पाहिजे आणि त्यानंतर केंद्राचा मागासवर्गीय आयोग राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून ही सगळी गोष्ट देईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतेच मुंबईत घरी आलेत. रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांनी मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गाडीतून मुंबईत फेरफटका मारला. दोघांनी अनेक विषयांवरती यावेळी गाडीत गप्पाही मारल्यात. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं असून रीतसर परवानगी घेऊन आम्ही घराबाहेर पडलोय. मी आणि बाबा विरंगुळा म्हणून ड्राईव्हला आलोय असं यावेळी सांगितलं. शरद पवार मुंबईत कधी आले, कुठे राहिले, शरद पवारांनी पूर्वीची जुनी मुंबई कशी होती या संदर्भात या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलंय. तर आम्ही 5 वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो. मी काँग्रेस नेते असे बरेच काळ एकत्र होतो. आता सगळं चित्र बदललंय असं सांगत शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी सकाळी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान येथे कोरोना पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला तालुक्यातील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आज पदभार स्वीकारलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे शहरात क्रमांक 1 चा पक्ष करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. गोंदियामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला असून या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसल्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय. तसंच गोदामाअभावी जे धान उघड्यावरती ठेवण्यात आलंय त्या धानाला अंकुर फुटण्याची भीती शेतकऱ्याकडून वर्तवली जाते. लातूरमध्ये बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली असून यावेळी वीज कोसळून अनेक जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. ताडमुगळी, सरदारवाडी या ठिकाणी झाडाखाली बांधलेल्या जनावरांच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर जळकोट तालुक्यातील धनगरवाडीमध्येही वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आला असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 14 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर दारणा धरणातील दूषित पाण्यामुळे धरणातील 400 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करणं शक्य नाही. यामुळे शहरात केवळ एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनानं तयार केलेला. मात्र महापौरांनी हा प्रस्ताव फेटाळला असून नागरिकांना पाण्याची बचत करण्याचा सल्ला दिलाय. राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत ही बंदी कायम असेल आणि या कालावधीमध्ये यांत्रिक नौकाद्वारे तसंच कोणत्याही अवैध पद्धतीनं मासेमारी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्य विभागाला देण्यात आल्या. चिपळूणच्या तिवरे धरण फुटीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या 54 कुटुंबियांच्या पुनर्वसनाचं काम आता हाती घेण्यात आलंय. यापैकी पेडांबेमध्ये 24 घरांची उभारणी करण्यात आली असून या घरांचे 70% काम पूर्ण झाल्याचं कळतंय. हे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज असून यामुळे संबंधित कुटुंबियांना यावर्षीचा पावसाळा कंटेनरमध्येच काढावा लागणार आहे. 2 वर्षांपूर्वी तिवरे धरण फुटीत 23 जणांचा बळी गेला होता आणि तर 54 कुटुंबांचे संसार हे उद्ध्वस्त झाले होते. मुंबई गोवा महामार्गातील वशिष्ठी नदीवरती असणाऱ्या पुलाचं काम पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी म्हणजे 15 जूनपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करावी अशा सूचना खासदार विनायक राऊतांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पुलाच्या कामाची पाहणी खासदार विनायक राऊतांनी केली असून या पुलासाठी 220 टनाचे 32 गार्डर चढवण्यात येतील. यापैकी 28 गार्डर आतापर्यंत चढवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आयएनएस विक्रमादित्यला आग लागल्याची घटना घडली असून सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. जहाजामधील कर्मचाऱ्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलंय. तर जहाजातील सगळेजण सुरक्षित असल्याची माहिती मिळते. मात्र या घटनेच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आले आहेत. अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी क्षेत्रामध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास कंपनीत वायुगळती होत होती आणि यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत कंपनीमधील केमिकलनं पेट घेतला. अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवरती नियंत्रण मिळवलंय.
गोंदियामध्ये सडक अर्जुनी तालुक्याच्या डुग्गीपार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात अनैतिक संबंधामधून झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी आपली तपास चक्र गतीनं फिरून आरोपींना ताब्यात घेतलंय। या 3 आरोपींवरती गुन्हा दाखल झाला असून संतोष बडोले, विशाल राऊत आणि अस्मिता बडोले अशी 3 आरोपींची नावे आहेत। मृत दुर्गेश लोले याचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यानंतर यातूनच त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। परभणीच्या मानवत तालुक्यातील रामेटाकळी ते वांगी या रस्त्यावर रोडचे काम सुरू असून काल रात्री या रोडवरती खडीने भरलेल्या टिप्परने मोटारसायकलवरती असलेल्या पती पत्नीला धडक दिली आहे आणि यानंतर सिद्धेश्वर जाधव हे जागीच मृत्यू पावले तर पत्नी अनिता जाधव या गंभीर जखमी झाल्या। त्यांना जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। नवीन दुचाकीची नोंदणी ज्याच्या नावे होणार आहे त्याच्याच नावे हेल्मेट खरेदीची पावती असल्याशिवाय वाहनांची नोंदणी करू नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत। औरंगाबादमध्ये 16 मे पासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतल्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली आणि त्यामुळे आता हेल्मेट खरेदीची पावती असेल तेव्हाच दुचाकी वाहनांची नोंदणी होणार आहे। कर्जतमध्ये एक्झर्बिया कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडून पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना एक पत्रक देण्यात आलं। एक्झर्बिया गृहप्रकल्प विकासकावरती फसवणूक केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी या पत्रकात पाटील यांनी केली आहे। कारवाई न झाल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेईल असंही पाटील यांनी नमूद केलं। तर गेल्या काही वर्षांपासून कर्जत तालुक्यातल्या नेरळवरही या एक्झर्बिया कंपनीकडून घर खरेदी केलेल्यांना ना घराचा ताबा मिळाला ना पैसे परत केले जात आहेत। नंदुरबारमध्ये तळोदा शहादाचे आमदार राजेश पाडवी यांनी जिल्ह्यात विविध उपाययोजना केल्या असून 50 लाख रुपयांचा निधी खर्च केलाय। तर अक्राणी मतदारसंघाचे आमदार के.सी. पाडवी यांनी 49,81,000चा निधी खर्च केलाय। नंदुरबार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी 40 लाख रुपयांचा निधी खर्च केलाय। तर सर्वात कमी आमदार निधी खर्च करणारे नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक हे आहेत। नागरिकांचा पैसा शासनाच्या माध्यमातून आमदारांना निधी म्हणून दिला जातो, तो खर्च करण्याकडे हात आखडता घेणाऱ्या आमदारांवरती नागरिक आता संतप्त आहेत। मीरा भाईंदरमध्ये चोरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। मध्यरात्रीच्या सुमारास 3 चोरट्यांनी 4 दुकानात चोरीचा प्रयत्न केला। 2 दुकानातील लॅपटॉपसह रोख रक्कम त्यांनी चोरली असून इतर 2 दुकानांचं शटर फोडण्याचा प्रयत्न केला। मात्र चोरीचा त्यांचा प्रयत्न संपूर्णपणे फसला असून सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युरोपियन परिषदेच्या बैठकीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत आहेत। कोरोना महामारीच्या विषयावरती या बैठकीत चर्चा होईल। युरोपियन महासंघाचे सर्व 27 सभासद राष्ट्रप्रमुखांसमवेत बैठकीत भाग घेतील। हे सर्व नेते कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईमध्ये आरोग्य सेवांचे आदान प्रदान करण्यावरती चर्चा करतील। आसामच्या मुख्यमंत्री पदावरून दिल्लीमध्ये सध्या खलबतं ही सुरू आहेत। आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या सीएम पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतंय। दिल्लीत या संदर्भात महत्त्वाची बैठक होत असून अमित शहा, जे.पी. नड्डा, बी.एल. संतोष यांच्यामध्ये आसामच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा होत आहे। व्हॉट्सअॅपनं प्रायव्हसी पॉलिसीसाठी 15 मेची डेडलाईन रद्द केली आहे। प्रायव्हसी पॉलिसी संदर्भातल्या वादानंतर व्हॉट्सअॅपने हा एक निर्णय महत्त्वाचा घेतलाय। प्रायव्हसी पॉलिसीबाबत व्हॉट्सअॅपने यापूर्वी 8 फेब्रुवारी नंतर 15 मे ही डेडलाईन दिलेली, मात्र या डेडलाईनला आठवडा शिल्लक असताना त्यांनी ही डेडलाईन व्हॉट्सअॅपने रद्द केली आहे। जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 15,75,00,000च्या वर पोहोचली आहे। तर गेल्या 24 तासात कोरोनाचे 8,36,000पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत। कोरोनामुळे आतापर्यंत 32,83,000पेक्षा अधिक लोकांचा बळी गेलाय। अमेरिकेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3,34,00,000च्या वर पोहोचली। तर गेल्या 24 तासात कोरोनाच्या 49,491 रुग्णांची भर पडली आहे। दिवसभरामध्ये 777 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1,50,00,000च्या वर पोहोचली असून आतापर्यंत 4,19,000च्या रुग्णांचा उपचार सुरू आहे। काल दिवसभरामध्ये ब्राझीलमध्ये 78,000पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले आहेत। तर काल दिवसभरात 2,217 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। रशियातील कोरोनाबाधितांची संख्या 48,63,000च्या वर पोहोचली असून रशियात आतापर्यंत 1,12,000पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। गेल्या 24 तासात रशियात कोरोनाचे 8,386 नवे रुग्ण आढळले आहेत। तर दिवसभरामध्ये 376 रुग्णांचा मृत्यू झालाय।
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळावरती पाठवलेल्या यानाने अज्ञात हेलिकॉप्टर उड्डाणासारखा आवाज रेकॉर्ड केलाय आणि यानंतर मोठी खळबळ माजली आहे. कमी उंचीवरून एखादे हेलिकॉप्टर जसे उडत जाते आणि त्याच्या पात्यांचा आवाज जसा येतो तसा हा आवाज रेकॉर्ड करण्यात आलाय. नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली असून हे फुटेज नासाच्या 6 चाकी रोव्हरनं टिपलंय. 30 एप्रिलला या रोव्हरनं हा आवाज रेकॉर्ड केलाय. दिल्लीत सध्या लसींची कमतरता असून दिल्लीला 3 कोटी लसींची गरज आहे अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिल्लीमध्ये 3 महिन्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य असून लसीकरणात झालं तर तिसऱ्या लाटेपासून नागरिकांचा बचाव होऊ शकतो असंही ते म्हणाले. लहान मुलांची त्यांना चिंता वाटते. लहान मुलांसाठी लवकरच लस आणावी असं आवाहन त्यांनी केलंय.